हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीबद्दल बोलत आहे. आणि प्रेग्नन्सी हा खूप आनंदाचा गोष्ट असते, सगळ्यांच्या लाईफमध्ये हवी असते. आणि प्रेग्नन्सीसाठी खूप जास्त लोकांनी कन्सीव्ह करायचं ट्राय करतात आणि खूप जास्त डिफिकल्टी येत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जस्ट जनरल प्रेग्नन्सीबद्दल बोलत आहे. तर बिफोर मूव्हिंग टू प्रेग्नन्सी कन्सेप्ट, तर त्याच्या आधी आपल्याला जे गोष्टीसाठी सगळं नाही का प्रॉब्लेम फेस करत आहे ते फर्टिलिटी अँड प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायला काय काय डिफिकल्टी येत असतात. तर गाईज, प्रेग्नन्सी तुम्हाला कन्सीव्ह करायचं आहे त्याच्या आधी तुम्हाला काय गोष्ट प्लॅन करायचं आहे. प्रेग्नन्सीच्या आधी तुम्हाला 6 मंथ बिफोरच सगळं प्लॅन करावं लागेल की कधीपर्यंत तुम्हाला प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायचे आणि त्याच्याबद्दल काय काय ट्रीटमेंट लागणार आहे आणि कन्सीव्ह करायला काय काय डिफिकल्टी येत आहेत, त्याचे कॉजेस काय काय आहेत आणि त्याचे ट्रीटमेंट काय आहेत आणि क्युअर करायला काय काय त्याला लागल, हे सगळ्या गोष्ट तुम्हाला नोट डाऊन करावं लागेल. हे सगळं गोष्ट तुम्हाला प्लॅन करावं लागेल, मगच तुम्हाला प्रेग्नन्सी कन्सीव्ह करावं लागेल. तर आजच्या या जनरेशनमध्ये खूप जास्त नाही का आपण प्रॉब्लेम फेस करतो आहे फर्टिलिटी साठी. तर गायनेकोलॉजिस्ट सगळे गायनेकोलॉजिस्ट आपल्याला खूप जास्त ट्रीटमेंट, टॅबलेट, इंजेक्शन हे ते देत असतात. हे मेडिकलच्या अकॉर्डिंग हे बरोबर आहे, पण मेंटली, फिजिकली, इमोशनली आपण किती स्ट्रॉंग आहोत हे पण मॅटर करते. तर गाईज, बिफोर यू मूव्हिंग टू कन्सीव्ह द युअर प्रेग्नन्सी, तर तुम्हाला हे सगळं गोष्ट प्लॅन करावं लागेल. आधी तुम्ही तुमचं माइंडसेट बनवा. असं नाही की प्रेग्नन्सी ट्राय केलं तर एकाच महिन्यात तुम्ही प्रेग्नेंट व्हाल, असं काहीच नसतं. तर प्रेग्नन्सीमध्ये मिसकॅरेजचे डिफिकल्टीज खूप जास्त असतात आणि कन्सीव्ह करायला काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतात. सोनोग्राफीमध्ये हार्टबीट भेटत नाही, हार्टबीट भेटलं तर बेबीचं ग्रोथ होत नाही आणि मध्येच काही ना काही डिफिकल्टी येत असतात खूप. प्रेग्नन्सी इज नॉट जस्ट अ सिम्पल थिंग, इट्स अबाउट द लाईफ, इट्स अबाउट द गिविंग अ न्यू लाईफ टू समवन. तर गाईज, ये व्हिडिओ जस्ट बेसिक मी तुम्हाला सांगते की ॲज अ सिस्टर आय जस्ट कन्सर्न की माझं जे एक्सपिरियन्स माझ्या लाईफमध्ये भेटलेलं आहे तुम्हाला पण समजावं. तर पुढं जाऊन खूप जास्त मी व्हिडिओज टाकत आहे. सगळ्या व्हिडिओमध्ये काही ना काही मी काय डिफिकल्टीज फेस केली हे तुम्हाला सांगत राहीन. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ सगळे आवडले तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. आणि तुम्हाला काय तर क्वेश्चन्स असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि मी तुम्हाला प्रयत्न करेन की माझ्याकडून सगळं गोष्ट तुम्हाला पोचवायचं. आणि तुम्हाला कोणती डिफिकल्टीज आले लाईफमध्ये, असं की तुम्ही या सिच्युएशनमध्ये आहे की इथं तुम्हाला कोणीच नाही की सांगायला, शेअर करायला आणि तुम्हाला त्यांच्याकडून आन्सर पाहिजे, पण कोणीच नाही आहे असं तुमच्या लाईफमध्ये, तर मी ऑलवेज आय एम देअर टू हेल्प यू आउट ॲज अ युअर सिस्टर. तर हा माझं मोटिवेशन आहे की सगळे माझे जे सिस्टर्स आहेत सगळ्यांना माझ्याकडून काही ना काही मी हेल्प करणार आहे. तर मी माझ्या लाईफमध्ये खूप जास्त डिफिकल्टीज आणि एक्सपिरियन्स फेस केलेला आहे आणि अजून पण फेस करत आहे. तर पण मला या गोष्टीचं जाणीव असून मी दुसऱ्यांना हेल्प करायचं हे माझं महत्त्व आहे. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुढं जाऊन मी व्हिडिओ कंटिन्यू टाकत राहीन. आणि तुम्हाला काही अपडेट पाहिजे माझ्या व्हिडिओमधून की हे एडिट कर, असं एडिट कर, असं हवं आहे व्हिडिओ, तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता. आणि मी खूप नवीन आहे यूट्यूबमध्ये, तुम्ही मला सपोर्टही करू शकता. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.